कानाला हुंदरी मुतला काही होता उभे ओ बुवा बुवा मला वाटतं कुठेतरी आतमध्ये एसी रूम मध्ये होते मी म्हटलं काय तापतो तिला जोर पण नाही काय जमलेल म्हणून काय म्हणायचं बघा छडा अरे व्हायचं ते होऊन जाऊ दे काय म्हणायचं बुवा बघा व्हायचं ते होऊन जाऊ दे डबल भारीत खासून तुला खालून खासून जाऊ दे आणि डोळ भरून पाहणारा रसिक पुन्हा भरभराटीन येऊ दे आणि तुझी जरी का घासून भागली नाही वो ठासून म्हणे टाकलाय ठासून दिलंय म्हणे आणि तुझी जरी का घासून भागली नाही तर चार चौघात उघड्यावर येऊ दे काय म्हणायचं बघा कारण बुवानी घरनं गेलं इथं यावं लागतं त्याच्यात 20 मिनिटं मिळतात अशी मी दिसते तशी मी दिसते काय तुझ्या देवाची शोभा तारून हसून विषय बघा देवीच्यासाठी अरे हिंद मी बघते तिंद मी बघते फिरते सारा हिंद मी बघते तिंद मी बघते फिरते सारा अहो या पुत्रीचे संदीप बुवाचे गुणवंती हे नाव या पुत्रीचे या बुवाचे गुणवंती हो सुमित्रा नावाचा ब्राह्मण होता त्याची बायको गुणवंती विषय तुम्हाला सांगायची गरज नाही कारण वाचकात प्रश्नच नाही दे रे ना अरे गेली जवानी तरी आज भागत नाही अरे भर रस्त्यावर चार चौघात फिरते माया पुरुषा बिना बावा ओ बुवा तुझ्या नारीला किंमत नाही मी तर भोळ्याडाने ठकू बुवा बघा विषय नवीन आहे अरे हो लाडाची बाया ही सती भाजल म्हणून याला वाटते भीती अरे यानं नवऱ्याचा केलाय का बुवा तू ग नवऱ्याचा केलास का पर पुरुषाला घेते घरात अशी ही तुझं बुवाची
गडोळाचं पाणी कशाला ढवळील आणि नागाच्या पिल्लाला का तू खवळील. काय म्हणायचं बघा बुवा. अरे या भाडूच्या तेजानं सारखा भाडू नाचवला तू. अरे या भाडूच्या तेजाने तुझी दुनिया हरवली आणि माझ्या मुलं बुवा तुझी शेत करपली. माझ्या मुलं बुवा तू शेत करपली. अरे माईनं दुधाचा पाजीला पाना जन्म झाला हा चौथ्या पिढीचा दाना घालून जाईल वावगाव शेतर इथं ठिकाणा अन करू नको तुझी तू मनमानी. संधी बुवा मी तुम्हा सांगितो पुन्हा. तुझी किमया ही अथांग कसे फेडू तुझे मी पांग. स्त्री जन्म झाला थोर तीच फुलविते सुखी संसार नका करू अत्याचार. 1 2 3 स्टार्ट.